नमस्कार, कारनामे चॅनल मध्ये आपले स्वागत करते मी साक्षी। आजचा आपला विषय आहे जे राजकारण सध्या चालू आहे, सगळीकडे दिसतंय आपल्याला, त्यावर आपण आज जाणून घेणार आहोत। नमस्कार, तुमचं नाव? माझं नाव ओम कुलकर्णी। आता जे सध्याचे राजकारण चालू आहे यावर तुम्ही काय सांगणार? आजकाल जे राजकारण चालू आहे ते माझ्या मते लाईक थोडंसं जास्त पातळीवर चाललंय। आपण लाईक लोकांनी जे पॉलिटिशियन्स वगैरे त्यांना लोकांच्या हितासाठी जास्त करायला पाहिजे। बट आय गेस आजकाल जसे प्रॉब्लेम तुम्ही मला सांगितलं की LPG सिलेंडरचा प्रॉब्लेम झाला किंवा जे इन्फ्लेशन वाढू लागलं आपलं, त्याच्यावर जास्त फोकस करायला पाहिजे अदर दॅन की लाईक बॅड पॉलिटिक्स करण्यापेक्षा। तुम्ही काय सांगू शकाल सरकारला याबद्दल? लाईक हेच माझं म्हणणं आहे की तुम्ही लोकांसाठी ट्राय करा की जे लोकांसाठी बेटर होईल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर झाला, रोड्स वगैरे, वॉटर पाईपलाईन्स वगैरे, हे ट्राय करा तुम्ही बिल्डअप करायचं रादर दॅन लाईक करप्शन आणि हे कमी करून ते आपलं जे रिअल प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करा। तुम्ही राजकारणात कोणाला फॉलो करतात? मोस्ट प्रॉबेबली लाईक जे मोठे लीडर्स आहे वर्ल्डचे, लाईक नरेंद्र मोदी आपले PM किंवा डोनाल्ड ट्रम्प, परत रशियाचे पुतिन वगैरे झाले, त्यांचे हे सगळेजण असतात। चालेल, धन्यवाद। येस, थँक्यू। तुमचं नाव काय? माझं नाव रामेश्वर मधुकरराव सोळंकी। सध्याचं जे राजकारण चालू आहे यावर तुम्ही काय सांगाल? सगळं राजकारण हे असं काय म्हणते याच्यासारखं झालेलं आहे, कोण कोणात आहे तेही कळत नाही। सगळी महागाई वाढून गेलेली आहे, त्याच्यावर कोणाचं नियंत्रण नाही। आणि बरेचसे लोक असे आहेत की फक्त स्वतःपुरतंच बघून स्वतःच सार्थक करण्यासाठी राजकारणात आलेले, जनतेसाठी कोणीही जास्त उरलेलं नाही। तुम्ही राजकारणात कोणाला जास्त फॉलो करता? नाही, आजच्या राजकारणामध्ये फॉलो करण्यासारखं राहिलेलंच नाही। ओरिजिनल जर पाहिलं तर फक्त असं नाव घ्यायचे म्हणून कोणाच तरी घेणं हे मला पटत नाही। कुठल्याही पक्षात जा तसेच लोक आहेत की आपापल्या याच्या पुरते, आणि मर्यादित लोक जे एवढे चांगले आहेत त्यांना बाकीचे लोक वर येऊ देत नाही। चालेल, धन्यवाद। तुमचं नाव काय? नामदेव कदम। जे आता सध्याचं राजकारण चालू आहे यावर तुम्ही काय सांगाल? सध्या राजकारणाची परिस्थिती पाहता खूप गंभीर आहे आणि भारतामध्ये जे सुशिक्षित बेरोजगार जे लोक आहेत सध्या, ती सध्या वाढत चाललेली आहे। आणि ह्या बेरोजगारामुळे काय होतंय की चोरी चपाटी वाढल्यामुळे राजकारणी लोक याच्याकडे काही ध्यान देत नाही, आणि गव्हर्नमेंट योजना लागू करते पण ते लागू होत नाही, सामान्य गरिबापर्यंत ते पोहोचत नाहीये। आणि आता साधारणतः गॅसचा दर वाढल्यामुळं, गॅस नाही भेटल्यामुळं हा मध्यमवर्गीय आणि लोक खूप होरपळलेले आहेत, त्याच्यामुळे लोकांची खूप परिस्थिती नाजूक झालेली आहे। गव्हर्नमेंटने याच्याबद्दल राजकारणी लोकांनी जे आहे आपली वरती बसलेली, त्यांनी खालच्या लोकांची काहीतरी योजना आखाव्यात की या लोकांना परेशानी, गॅस असो, डिझेल असो, पेट्रोल असो। तुम्ही राजकारणात कोणाला फॉलो करता? कोणाचं काम आवडतं तुम्हाला? राजकारणामध्ये आमच्या सांगायचं झालं तर गोपीनाथ मुंडे हे खूप चांगले कार्यकर्ते होते आणि त्यांनी चांगलं काम केलेलं आहे। गोपीनाथ मुंडे झालं, वाजपेयी झालं, अटल बिहारी वाजपेयी झालं, आणि नंतर बरेचसे आता सध्या मोदीजी चांगलं काम करत आहे। पण मग एकटा माणूस सर्व नाही करू शकत। प्रत्येक मंत्रिमंडळाच्या आमदार असो, खासदार असो, त्यांनी त्यांच्या बरोबरीने काम करायला पाहिजे, पण मग ते तसं होत नाही, एकच माणूस काम करतोय। चालेल, आपण राजकारणावर सगळ्यांची मतं जाणून घेतले। अशाच अपडेटसाठी आमच्यासोबत जोडून राहा। धन्यवाद।